नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। पाऊस तर चालूच आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे आणि हा पाऊस बऱ्याच दिवसापासूनच चालू आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। हे पहा, आम्ही पावसातच उभे आहोत। आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि हे शेतामधलं आहे या आपल्या शेतातलं नारळाचं झाड। हे नारळाचं झाड 25 ते 26 वर्ष याला साधारणतः झालेली आहेत आणि हे सुरुवातीला 5-6 वर्षापासून फळं देत होतं आणि हे फळं चालूच आहे। त्याचे पहा तुम्ही, हे पहा, याला भरपूर असे फळं आलेले आहेत। एक झाड छोटं होतं तोपर्यंत आपल्याला फळं काढता येत होती, परंतु आता दिवसेंदिवस त्याची फळं काढणं विक्रीचं होऊन बसलेलं आहे आणि आता आपण सध्या त्याची फळं काढत नाही। ती पक्व झाल्यानंतर आपोआपच जमिनीवर पडतात आणि आपण फक्त त्याला गोळा करतो आणि ते फळं घेऊन जातो घरी। या फळांना खोबरं खूपच छान निघतं। नारळाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटी असतात, त्यातलीच एक व्हरायटी आहे ही बरेच वर्ष उत्पन्न देणारी अशी व्हरायटी आहे। काही नारळ ही शहाळ्याची असतात, तर काही नारळ ही खोबरं खूप छान निघतं त्यामधील। हे नारळातील खोबरं देखील खूप छान निघतं आणि इतकंच नव्हे तर या नारळामध्ये जर आपण ही नारळ जास्त वाळवली तर यामधून आपल्याला सुकं खोबरं देखील निघतं आणि आपली वर्षभर घराची गरज देखील त्यामुळं मस्तपैकी भागते। धन्यवाद मंडळी, चला पुनश्च भेटू नवीन व्हिडिओमध्ये।